लक्ष्मण हाके जे आहेत ते त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावणार असल्याचं धक्कादायक विधान समोर आलेलं आहे। खरंच लक्ष्मण हाके हे त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावणार आहेत का? यामागची सत्यता काय आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। तर नमस्कार मंडळी, 16 मे रोजी आंतरबाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण 30 मे रोजी आमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितल्यानंतर 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरबाली सराटी या ठिकाणी रखरखत्या उन्हामध्ये आमरण उपोषण केल्याचं आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे। त्यानंतर आता ओबीसी नेते असलेले प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील यांनी जर मान्य केल्या तर ओबीसीच्या आरक्षणावर कशा पद्धतीने गदा येऊ शकतोय याचं ज्वलंत उदाहरण मांडण्याचं काम लक्ष्मण हाके यांनी केल्याचं आपण पाहिलेलं आहे। वेळोवेळी लक्ष्मण हाके जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल करत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होते, परंतु आता एक नवीनच ट्विस्ट आलेला आहे, तो म्हणजे थेट लक्ष्मण हाके यांचे जुने सहकारी असलेले यांनी एक धक्कादायकच बाब जी आहे ती समोर आणल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। या बाबीमध्ये ते असं म्हटलेलं आहेत की थेट प्राचार्य लक्ष्मण हाके जे आहेत ते त्यांच्या स्वतःच्या घरी मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावणार असल्याचं त्यांनी खूप मोठं असं विधान, असं वक्तव्य केलेलं आहे। त्या विधानामुळे व वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यामध्येच खळबळ माजली असल्याचं पाहण्यास मिळत आहे। जो ओबीसी समाज जो आहे तो प्राचार्य लक्ष्मण हाके यांच्याकडे सर्व अपेक्षेने पाहत आहेत, तेच लक्ष्मण हाके अशा पद्धतीचं वक्तव्य कसं काय करू शकतात? अशा पद्धतीच्या उलट-सुलट चर्चा जे आहेत ते आता राज्यामध्ये होत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। प्राचार्य लक्ष्मण हाके यांचे एक जुने सहकारी जे आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीशी मुलाखत देत असताना हे वक्तव्य केलेलं आहे। त्यांनी थेट लक्ष्मण हाके यांना चॅलेंजच केलेलं आहे की खंडोबाची शपथ घेऊन सांगा की तुम्ही आज ज्या व्यक्तीमुळे उभा आहे ती व्यक्ती मनोज जरांगे पाटील आहे। मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्यामुळे तुम्हाला सर्व काही मिळत असल्याचा दावा जो आहे तो त्यांच्या जुन्या सहकार्याने ह्या मुलाखतीमध्ये केलेला आहे। इथपर्यंतच हा जुना सहकारी थांबला नसून त्या सहकार्याने पुढे बोलताना असं देखील म्हणाले आहे की मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले गंगाधर नाना काळकुटे यांना व्हिडिओ कॉलद्वारे प्राचार्य लक्ष्मण हाके असं म्हणाले होते की मी आज जे काही राज्यामध्ये आहे, माझं जे अस्तित्व आहे ते केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करण्यामुळे आहे आणि मी नक्कीच एक दिवशी मनोज जरांगे पाटील यांचा फोटो माझ्या घरामध्ये लावल्याशिवाय राहणार नाही, असं वक्तव्य जे आहे ते प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी गंगाधर नाना काळकुटे यांना व्हिडिओ कॉलद्वारे बोलताना केलं असल्याचं प्राचार्य लक्ष्मण हाके यांच्या सहकार्याने सांगितलेलं आहे। ही बाब खरी आहे का खोटी आहे ही सत्यता जर पडताळून घ्यायची असेल तर लक्ष्मण हाके यांनी खंडोबाची शपथ घ्यावी असं खुलं चॅलेंजच त्यांच्या या जुन्या सहकार्याने लक्ष्मण हाके यांना केलेलं आहे। लक्ष्मण हाके यांना आमदारकी खासदारकीचा लढा लागला असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जाती जातीमध्ये वाद लावण्याचं काम जर कुणी केलं असेल तर प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी केला असल्याचा दावाही त्यांच्या या जुन्या सहकार्याने केलेला आहे। मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी आंदोलन उपोषण करीत आहेत, राज्य सरकार सोबत ते भांडत आहेत, परंतु जातीचं भांडवल करून स्वतःची पोळी भाजवण्यासाठी लक्ष्मण हाके जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करीत असल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलताना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता राज्यातील ओबीसी समाजामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम ह्या मुलाखतीमुळे झालं असल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे। लक्ष्मण हाके यांनी खरंच गंगाधर नाना काळकुटे यांना व्हिडिओ कॉलद्वारे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे का नाही याचा खुलासा जो आहे तो लक्ष्मण हाके जे आहेत ते कशा पद्धतीने करतील याकडे देखील संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। ही जी मुलाखत आहे ती 2 दिवसापूर्वी प्रसार माध्यमावर व्हायरल देखील झालेली आहे, परंतु ह्याच्या विरोधामध्ये कसलंही वक्तव्य, कसलाही खुलासा जो आहे तो प्राचार्य लक्ष्मण हाके सरांनी अद्यापही दिलेला नाही। त्यामुळे त्यांचा जुना सहकारी जो आहे तो कशामुळे लक्ष्मण हाके यांच्यावर अशा पद्धतीचा आरोप करीत आहे असं देखील बोललं जात आहे। याचबरोबर गंगाधर नाना काळकुटे जे आहेत ते माझे सहकारी फोडवण्याचं काम
करीत असल्याचं वक्तव्य प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी केलं होतं. अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की 30-30 हजार रुपये देऊन गंगाधर काळकुटे जे आहेत ते माझ्या विरोधामध्ये बोलण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांना पुढे करीत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यानंतर त्यांच्याच एका सहकार्याने थेट छोट्या मीडियाशी मुलाखत देताना अनेक खुलासे देखील केल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. सर्वप्रथम त्यांनी सांगितलेलं आहे की ज्या दिवशी गंगाधर नाना काळकुटे यांना व्हिडिओ कॉलद्वारे लक्ष्मण हाके यांनी कॉल केला त्यावेळेस नाना मला पदरामध्ये घ्या, मी आज जे काही टीका करत आहे त्या टीका मी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केल्यामुळे मला भरपूर काही मिळत असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं असल्याचा दावा त्यांनी त्या मुलाखतीच्या माध्यमातून केलेला आहे. त्यामुळे आता कुठंतरी ओबीसीचा नेता म्हणून पुढे येत असलेल्या लक्ष्मण हाके यांना बदनाम करण्यासाठी तर त्यांच्या सहकार्याने अशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही ना, अशा पद्धतीच्या कमेंट ज्या आहेत त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून उपस्थित देखील केल्या जात असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. एकीकडे जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष जो आहे तो आता प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी ओबीसी आरक्षण बचावासाठी केला असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. ज्या पद्धतीने प्राचार्य लक्ष्मण हाके हे वक्तव्य करीत आहेत की बाबा मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील असतील, प्रसाद लाड असतील, यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या सोडवण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता झाली तर ओबीसीच्या आरक्षणावर खूप मोठा गदा येऊ शकतं असं देखील वक्तव्य जे आहे ते प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी केल्याचं आपण पाहिलेलं आहे. ओबीसी आरक्षण बचावासाठी तळमळीने एक नेतृत्व म्हणून लक्ष्मण हाके जे आहेत ते पुढे येत असल्याचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळत आहे. परंतु आज त्यांच्या विरोधामध्येच अशा पद्धतीचं वक्तव्य जो आहे तो त्यांचा जुना सहकारी करत असल्यामुळे प्राचार्य लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं पाहण्यास मिळत आहे. लक्ष्मण हाके हे स्वतःची पोळी भाजवण्यासाठी ओबीसीचा जर वापर करून घेत नाहीत ना, अशा पद्धतीचे देखील प्रश्न आता सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारले जाऊ लागलेले आहेत. त्यामुळे आता ह्या झालेल्या घडामोडीच्या विरोधामध्ये प्राचार्य लक्ष्मण हाके जे आहेत त्या कशा पद्धतीचा खुलासा देतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. याचबरोबर 30 मे रोजी अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण जे होतं ते स्थगित झाल्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळेस त्यांनी एक खूप मोठं विधान केलेलं होतं. ते विधान आणि प्राचार्य लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये होत असलेलं विधान कुठंतरी जुळवाजुळव होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे. त्यांनी त्यावेळेस बोलताना सांगितलं आहे की काही नेत्यांनी माझ्या विरोधामध्ये बोलण्यासाठी माझ्या समाजातील काही नेते मंडळी पुढे केलेले आहेत. याचबरोबर काही राज्यातील नेत्यांनी देखील माझ्या विरोधामध्ये बोलण्यासाठी अनेक कार्यकर्ते पुढे केलेले आहेत. त्या कार्यकर्त्यांना आता जशात तसं तोडीस तोड उत्तर देण्याचं काम मी करणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यानंतर अगदी काही तासानंतरच प्राचार्य लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये त्यांचा सहकारी मुलाखत देत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे. त्यामुळे आता कुठंतरी ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्यासाठी अमोल खुने असतील, बावस्कर असतील, संगीता वानखेडे असतील, प्राचार्य लक्ष्मण हाके असतील, याचबरोबर नवनाथ वाघमारे असतील, बटुळे बाबा असतील, यांना पुढे करण्याचं काम नेते मंडळीकडून करण्यात आलं होतं. आता त्यांनाच तोडीस तोड उत्तर देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ही तर रणनीती आखली नाही ना. मनोज जरांगे पाटील आता जशा तसा डाव तर टाकीत नाहीत ना, असा देखील प्रश्न एकंदरीत ह्या सर्व घडामोडीतून आपल्याला पाहण्यास मिळत आहे. प्राचार्य लक्ष्मण हाके यांच्या विरोधामध्ये झालेले आरोप, या आरोपामध्ये काही तथ्य आहे का, ह्याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशीच सखोल आणि विश्लेषण माहिती तुम्हाला जर वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.